नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललंय आपल्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आय होप तुम्हाला आवाज वगैरे नीट येत असेल, कारण की माईकची प्लेसमेंट मी आता टोटली चेंज केलेली आहे. म्हणजे आधी जी माईकची प्लेसमेंट होती ती माझ्या चिनच्या पूर्णमध्ये खालती होती, पण आता ते मी काढून माझ्या चिन पॅडच्या साईडला लावलेलं, लेफ्ट हँड साईडला. सो त्यामुळे मला असं वाटतं की आता व्हॉईस वगैरे नीट येत असेल असं मी अपेक्षा करतो. डोंट नो, जोपर्यंत बोलतात ना फुटेज वगैरे चेक नाही करत तोपर्यंत काय बोलता नाही येणार की कशी व्हॉईस येते ना काय येते ते. कारण की एक मोठा मला लास्ट टाइम फटका बसला चांगला राईडला मित्रांनो एका गेलेलो तिथे शूट केल्यानंतर मला पूर्णपणे शूट केल्यानंतर मला माहीत पडतोय की माझा व्हॉईसच रेकॉर्ड नव्हता झाला. हे बघा बा, राईटचा सिग्नल दिला येतोय लेफ्टला, भाईला कसलीच भीती नाही आहे. परत बोलायला आहेत सिंपत्ती गोळा करायला लोक, अरे डिलेवरी बॉय आहे जाऊ दे यार. त्यांनी पण थोडं बघितलं पाहिजे ना यार, रस्त्यात चालताय तर. हो 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 हो, आजकाल मुंबई पोलिसांना पण नवीन नवीन गाड्या दिल्यात खूप. हो हो हो, पोलिसांच्या गाडीच्या बाजूने एवढं काढणं म्हणजे वा डेंजर काम आहे. थोडा जरा टोकला गेला असतं ना मित्रांनो, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मेरा गेम खलास था फिर खत्म. काय आपल्या मुंबईमध्ये नक्की मित्रांनो चाललंय तरी काय? काय चाललंय बघितलं म्हणजे काय सिविक सेन्स नावाची गोष्टच नाही राहिली खरं सांगावं. इथं कसं वागायचं, आपण चार चौकात असलं माणसाने कसं वागलं पाहिजे याची काय बोलतात ना काय राहिलेलीच नाही. बघा ना, शिस्त नाही राहिली बिलकुल लोकांना. आपण कुठे पब्लिक प्लेसवर आहोत मित्रांनो आणि काय पद्धतीने वागतात बघा ना. ती पोरगी झाली किंवा तो पोरगा, ती पोरगी कशी बसली आहे, ती काय बसायची पद्धत असते का? आणि मग आपल्याला लोकांनी क्रिटिसाइज केलं आपल्या इंडियाला की आपण पजित आहोत, आपल्याकडनं असं आपल्याकडे कॉमन सेन्स नाहीत, अशा गोष्टी नाहीत. तुम्हीच आधी नीट वागणार नाही त्यानंतर मग आपल्याला क्रिटिसाइज केल्यानंतर आपण बोलणार की बाहेरचे लोक आपल्याला क्रिटिसाइज करतात. आधी स्वतःचं वागणं सुधारा, त्यानंतर गोष्टी होतील. काय ह्यावर तुमचं मत काय मला नक्की कमेंट करून सांगा की ह्या गोष्टी तुम्हाला कशा पटतात का, की चार चौकात आपण अशा गोष्टी केल्या पाहिजेत. काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो मॅटर झालेला इथे, मला माहिती आहे आपण कुर्ला साईडला जातो, त्या साईडला कॉन्टॅक्ट्स माहीत नाही काय विषय चालू होता. बट एवढं समजतोय की जे काका आहेत आणि तो एक जो पोरगा होता तर दोघांमध्ये भांडणं झालेली. आणि ते काका आय थिंक सो तो जो लाकूड होता त्या व्यक्तीने जो फेकला तुम्ही बघितलंच असेल, त्यांनी मारायला वगैरे जात होते. ते नशीब ते दोघं तिघं जण जर मध्ये आले म्हणून, नाही तर झालं असे डोकाफोडी झालीच असते. मित्रांनो कधी रस्त्यावर ट्रॅव्हल करत असाल ना, ठीक आहे काही ठिकाणी चुक्या होतात, काही ठिकाणी ॲक्सिडेंट वगैरे होतात किंवा कधी दुसऱ्याची चुकी असते, पण थोडा स्वतःचा पण विचार करा, फॅमिलीचा पण विचार करा आणि रोड रेजमध्ये नका पडू, जेणेकरून तुम्हालाही त्रास नाही होणार, समोरच्यालाही नाही होणार. आणखी इथे दुखापत होईल, त्यांना माहीत नाही तुम्हाला किती त्रास होऊ शकतो, काय होऊ शकतो ते. आणि ह्यात जर पोलीस एंटर झाले तर तुम्ही समजूनच जा तुमचं डोकं तर डोकं फुटलं आहे, प्लस तुम्हाला फाईन वगैरे पडेल, ती वेगळी गोष्ट. सो रोड रेजपासून थोडं सावधान राहा आणि थोडं वाचून राहा, जेवढं चिल राहता येईल तेवढं चिल राहा. तर एक गोष्ट सांगायची होती, जसं की हा तुम्हाला माहिती आहे हा पाम बीचचा रोड आहे आणि जे लोक नवी मुंबई साईडला राहतात त्या लोकांना माहितीच असेल गॅरंटीड की हा पाम बीचचा रोड आहे. ह्या रोडने तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ना मित्रांनो, की विचार करून की जे स्पीड कॅम वगैरे आहेत ते नॉन वर्किंग आहेत, म्हणजे काही वर्क नाही करत ते.
तर खरं सांगू तर तुम्ही चुकताय. हे स्पीड कॅम आहेत ते वर्किंग आहेत. ह्यावरनं मला एकदा फाईन पडलेली आहे. नकळत मला फाईन पडले, मला आयडियाही नव्हती की हे स्पीड कॅम चालू आहेत. बट हे अचानक जेव्हा मी मोबाईल ओपन करून बघतोय मेसेज सेंटरमध्ये, तेव्हा मला फाईन पडलेला. मला ह्याचं काय बोलतात सिग्नल जम्पचा फाईन पडलेला. डोंट नो, मला माहीत नव्हतं की सिग्नल हे चालू होते, सॉरी स्पीड कॅम ते चालू होते. आणि त्या टायमाला मी थोडं अर्जन्सीमध्ये होतो, त्यामुळे फटाफट गेलेलो. नंतर मला माहीत पडतोय की हे स्पीड कॅम आहेत ते वर्किंग आहेत, त्यामुळे मला फाईन आला. आणि आपल्याला इमेज येते ना, त्या इमेजमध्ये आपल्याला समजून येतो की कुणी फिजिकली कोणी कोणत्या पोलिसमॅननी फोटो काढून टाकला आहे की डायरेक्ट कोणत्या स्पीड कॅमनी वगैरे फोटो आला आहे. सो मी बघितलं तर मला फाईन पडलेली होती. सो बोललो तर काय ऑप्शन तर नाही, फाईन तर भरावी लागेल. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की खूप लोक विचार करतात, अरे पाम बीच रोड आहे ना, तिकडचे जे स्पीड कॅम वगैरे आहेत ना ते नॉन वर्किंग आहेत, तिथे काय फाईन वगैरे पडत नाही. बट ॲक्च्युली तसं नाही आहे. ते जे स्पीड कॅम आहेत ते वर्किंग आहेत आणि त्यावरनं फाईन वगैरे पडतो. इफ तुम्ही ट्रॅव्हल करत असाल इथून तर त्या गोष्टीचं थोडं लक्ष द्या. आणि जी स्पीडची लिमिट आहे ती 60ची स्पीड लिमिट आहे. 60च्या नंतर इथे फाईन पडतात. कारण की माझा एकटाच एक्सपिरियन्स नाही, खूप दोघं तिघं जण आहेत, माझे पण 2-3 मित्र आहेत, त्यांनीही सांगितले की त्यांना इथे स्पीडची फाईन पडलेली. सो कारण की आपल्याला वाटतो की हे स्पीड कॅम वगैरे आपण बघतो, अरे दररोज लोक एवढी जातात, सिग्नल मोडतात किंवा वॉट एव्हर थिंग, बट ते चालू असतात, आपल्याला समजत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा टार्गेट कंप्लीट करायचा असतो सो तेव्हा तुम्ही विचारत नाही करू शकत. एक हा सिग्नल झाला पाम बीचचा आपला नवी मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये आपण जो शिवाजीनगर माहिती आहे तुम्हाला, छेडानगर वगैरे बोलतो, छेडानगरवरनं आपण टुवर्ड्स टू पनवेल साईडला यायला आपण येतो, तेव्हा तो शिवाजीनगरचा जो ब्रिज लागतो जो आपल्याला आपला मानखुर्दला उतरवतो, तो सुद्धा चालू आहे. त्याचे जे स्पीड कॅम आहेत ते सुद्धा वर्किंग आहेत. सो तिथून सुद्धा येत असाल तरी त्या गोष्टीचा विचार करा. बाकी तर मला असं वाटत नाही की आपल्या मुंबईमध्ये कुठे असे जे स्पीड कॅम वगैरे आहेत तसे काही वर्किंग आहेत. किंवा अजून एक आपला सायन पनवेल हायवे आहे ना, तिथून येताना एक खारघर बेलापूरच्या मध्ये आहे ना, 2-3 स्पीड कॅम आहेत, ते सुद्धा वर्किंग आहेत. सो ते सुद्धा लक्षात ठेवा. तिथे खूप फाईन लागते, खूप लोकांना फाईन लागले, कार वगैरे सुद्धा खूप लोकांना फाईन लागले तिथे. सो मुंबईमध्ये मला हे 3 स्पीड कॅम माहीत आहेत मित्रांनो की जे ओव्हर स्पीडिंग किंवा सिग्नल जम्पिंगचे चलान मारतात. बाकी तर मुंबईमध्ये आपले मुंबई पोलीस आहेतच सर्वीकडे. सो बोला हा छोटीशी गोष्ट सांगितली पाहिजे, खूप लोकांना माहीत नसते, काही नकळतपणे काही गोष्टी होऊन जातात आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो की अरे आधी माहीत असतं तर म्हणजे पैसे वाचले असते तेवढे. whatever. Please, sir, I want to reach 1 million.